परभणी येथील झालेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील भारतीय संविधानाची प्रतिकृती तोडफोड करून सामाजिक उद्रेक निर्माण करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। आंबेडकरी समाजावरील गुन्हे मागे घ्या। भारतीय संविधानाची प्रतिकृती तोडफोड करणाऱ्या समाजकंटकास मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कडक शिक्षा करा। संविधान सुरक्षा समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। सदर या निवेदनात म्हटले आहे की संविधान प्रेमी आंबेडकरी व पुरोगामी विचारसरणीचे कार्यकर्ते परभणी शहरातील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील संविधानाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकाचा या घटनेचे संविधान सुरक्षा समितीच्या वतीने निषेध करण्यात आला। तर या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देखील देण्यात आले व संबंधित या परभणी येथील झालेल्या घटनेच्या सामाजिक उद्रेक निर्माण करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी समाजावरील गुन्हे मागे घ्यावेत व भारतीय संविधानाची प्रतिकृती तोडफोड करणाऱ्या समाजकंटकाचा मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करावी या आशयाचे निवेदन आज देण्यात आले। सदर निवेदन देतेवेळी संविधान सुरक्षा समिती धुळे जिल्ह्याचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे, ॲडव्होकेट संतोष जाधव, दीपकुमार साळवे, बबनराव वानखेडे, प्रोफेसर बाबासाहेब हातेकर, प्राचार्य बाबासाहेब हातेकर, कॉम्रेड यल्लाराव, कॉम्रेड पोपटराव चौधरी, डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर निवेदन देण्यात आले। जेव्हा जेव्हा देशात निवडणुका होतात आणि सत्ता परिवर्तन होतं, राजकीय पक्षांनी जाहीर आपल्या मतदानाच्या फायद्यासाठी जाहीर स्टेजवर धर्मवाद जातीवादाचे भाषण करून जातीवाद लोकांना प्रेरणा दिली जाते। अशाच प्रेरणेतून मनुवादी आरएसएसची प्रवृत्तीने उफाळलेले परभणी जिल्ह्यातली परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारी आमच्या देशाचं असलेलं प्रतीक संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केली। ती नासधूस करणं म्हणजे देशावर एक तो हल्लाच आहे, संविधानावर हल्ला आहे। हे एक कृत्य की सामाजिक उद्रेक कसा होईल, देशामध्ये अशांतता कशी माजेल, दंगली कशा होतील हे भडकवण्यासाठी असे मनुवादी कृतीच्या लोकांना पुढे केलेलं जातं आणि त्यांना ते मनोरुग्ण आहेत म्हणून पोलीस प्रशासन पाठीशी घालते जेणेकरून घटनेवर पर्दा पडावा। तो व्यक्ती मनोरुग्ण नसून तो मनोवादी वृत्तीचा रुग्ण आहे आणि अशा मनोवादी वृत्तींना शासनाने ठेसून काढलं पाहिजे। शासनाची मुख्यतः जबाबदारी आहे जनतेचे संविधानाची जनमालाची सुरक्षा ठेवणं, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं ही शासनाची जबाबदारी असून शासन अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतं। आरएसएसचा मुख्य उद्देशच आहे की देशात दीर्घकाळ सत्ता राबवायची असेल तर दलित मुस्लिमांना हल्ले करायचे, त्यांना टार्गेट करायचं। त्याच स्वरूपाचं आमच्या बहुजनवादी पुरोगामीवादी आणि आंबेडकरवादी लोकांना उत्स्फूर्त करायचं, उद्रेक करायचा। या उद्रेक कसा होईल आणि जातीय दंगली कशा होतील या हेतूने परभणी येथे कृत्य झालेलं आहे। या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅकमध्ये केस चालून त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे झालं पाहिजे। तसेच तिथे आंबेडकरीवादींनी जे उद्रेकाने जे काही आंदोलन केलेलं आहे त्यांच्यावरचे खोटे गुन्हे मागे घ्यावेत। तसेच या घटनेचा मुख्य सूत्रधार कोण आहे त्या सूत्रधारापर्यंत पोहोचून त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई करावी म्हणून आम्ही इथं पुरोगामी विचार मंच, आंबेडकरवादी, भारतीय कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट इतर अनेक सामाजिक संघटनेचे प्रमुख लोकांचे इथं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत।